और दोनों ही सलामी बल्लेबाज बीच मैदान पर अभी पाटिल समीर चला मास्तर मॅच चालू रे थोडं फास्ट जा. और गेंदबाजी के लिए इजाज अपने कोटे का पहला और टीम की तरफ से पहला ओवर लेकर इस बार लपेट कर खेलते हैं मगर फील्डर पर मौजूद है सरजील. अच्छी फील्डिंग इसी क्रम के साथ खाता खुलता हुआ. विशाल वरडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतील. पहली बार स्ट्राइक पर अभी अच्छी गेंद और यहाँ पर रनआउट का चांस हो सकता है. और काफी बेहतरीन है यहाँ पर शॉट लगाते हुए समीर और अच्छी फील्डिंग. फिर भी यहाँ पर 2 रन लेने में कामयाब दोनों ही बल्लेबाज. तो बॉल टप्पा पडून असं उडला असं नाही उडला. इस बार गेंद सीधी कॉम्पिटरी बॉक्स में. वन बाउंस सीधी 4 रनों के लिए. इस बार अच्छी गेंद चलता हुआ ये पहला ओवर की समाप्ति. एक ओवर की समाप्ति के बाद बगैर किसी विकेट के नुकसान में रन संख्या 8 रनों पर जा पहुंचे हैं.
ठीक आहे ना. अच्छी गेंद यहाँ पर कप्तान शाहिद हुसैन गेंदबाजी के लिए। और इस बार अपील मगर नकारा यहाँ पर अंपायर ने। चलता हुआ दूसरा ओवर और रन संख्या भी रुकी हुई 9 रन पर बगैर किसी विकेट के नुकसान में। और आगे का कमेंट्री का बार संभालेंगे हमारे मित्र अनिकेत बामंदे। धन्यवाद सचिन जिम सर. करता मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. एका बाजूला ओमसाई पॅथ त्यांच्या विरोधामध्ये सुवर्णवीर मोताळा संघ. अकोटप्याचा बॉल शॉर्ट ऑन बॉल केलाय, गॅपमध्ये असेल आणि बॉल जातोय अगदी वेगाने ट्रॅव्हल करत डीप स्कोर लेवल लाईनच्या बाहेर आहे तोय सादिकच्या बॅटमधून चौकार. समीरने चौकार लगावलाय आणि एक वेळ समोरच्या दिशेला वर गेलाय, दूर नाही. फिल्डर बॉलच्या खाली मुन्ना पाहायला मिळतील आणि एस के समीरचा खेळ इथे शाहिद हुसैन यांनी केलाय समाप्त. धक्का क्रमांक पहिला लागतोय टीम ओमसाई पॅथ 11 संघाला. खरं तर मोठी विकेट समीर जे की मोठे फटकेबाजी करू शकतात. आज मात्र या मॅच मध्ये अगोदरच्या बॉलवरती चौकारला, त्यानंतर समोर टाकलेला बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसला आणि मात्र विकेट पाहायला मिळते. खरं तर संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने आमच्यासोबत आजच्या दिवसामध्ये आमचे मार्गदर्शक हिंदी समालोचक इम्रान सरांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांनी आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर समालोचनाचा भार स्वीकारला. त्यानंतर सचिनजी चीम असतील, स्कोरर विशालजी बर्डे असतील, त्याचबरोबर आमचे मनोजदादा बेराड असतील. त्यानंतर आमचे स्कोरर विक्कीदादा असतील. स्कोरर नाही तर एक आम्हाला हातभार लावण्याचं काम त्यांच्या माध्यमातून मागच्या 3 दिवसात झालंय. ओव्हरची समाप्ती पाहायला मिळते आहे. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम ओमसाई पॅथ 11. बॉलिंगसाठी आले आहेत इजाज. स्ट्रायकिंगला आहे गोपाळ राठोड. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना पाहायला मिळतील आपल्याला या वेळेला. या ओव्हरमध्ये 5 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. आडव्या पॅटर्नला पटण्याचा प्रयत्न, परंतु डीपमध्ये फिल्डर आहे. प्रेम पाहायला मिळतील. प्रेमकडून थोडंसं फंबल पाहायला मिळालं आणि 2 धावा जोडल्या जातील या बॉलवरती. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या जरूर पुढे सरसावेल, परंतु बघा एका बाजूला अभि पाटीलचा खेळ या मॅचमध्ये महत्त्वाचा असणार आहे. ज्या ज्या वेळेला अभि पाटील टिकले त्या वेळेला त्यांनी त्या खेळीला मोठ्या खेळींमध्ये रूपांतरित केलं आहे. आज अभिचा क्लास इथे महत्त्वाचा असणार आहे टीम ओमसाई पॅथ 11 संघासाठी, कारण मस्ट विन सामना असेल. रिव्हर्स स्वीपचा फटका सजवण्याचा प्रयत्न, अगदी पायाच्या खालून यांनी एस्टँडच्या जवळून निघून गेला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय.
यावेळेला समोर खेळलाय एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये, जेवढा दूर गेलाय तेवढाच गेला बॉर्डर लाईनच्या बाहेर. गोपाल राठोडच्या बॅटमधून तो आहे धमाकेदार सिक्सर. आणि खरं तर गोपाल राठोड यांच्या स्लॉटमध्ये ज्या ज्या वेळेला चेंडू मिळाला त्या वेळेला त्यांनी प्लॉट केलाय मैदानाच्या बाहेर. या 6 धावा जोडल्या जातील. ही बॉल फुलटॉस आहे, स्वीप केलाय, प्रॉपर टायमिंग यावेळेला झालाय आणि बॉल गतीने ट्रॅव्हल करत असताना स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे येतोय मैदानाला आग लावणारा 4-4 आणि चौकार. मागच्या 2 बॉलवरती 10 धावा जोडल्या जातील. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते आहे 26 धावा. तिसरा ओव्हर इजाज पूर्ण करत असताना पाहायला मिळत आहेत, परंतु बॅटिंग अशाच पद्धतीने करावी लागेल. लोअर फुल टॉस, समोरच्या दिशेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला ऑफ साईडला फटका खेळायचा होता, ऑफ ड्राईव्ह करायचा होता, परंतु प्रॉपर टायमिंग यावेळेला झाला नाही आहे. जसा पाहिजे तसा फटका खेळू शकले नाही आहे गोपाल, परंतु 1 धाव सोडली जाईल. एका धावेच्या मदतीने 27-27. ओमसाई पॅथ 11 त्यांच्या विरोधामध्ये जर पाहिलं सुवर्णमयूर मोताळा संघ. रिव्हर्स स्वीप, हा स्वीप नाही तर स्विच आहे, स्वीट आहे. अभि पाटीलचा प्युअर क्लास आहे. येतोय चौकार. अभि पाटील अनेक वर्ष हा खेळाडू लेदर बॉल क्रिकेट खेळत आला. होती आहे समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 31 धावा, 1 गडी बाद. या ओव्हरमध्ये मात्र जर पाहिलं तर ऍक्सिलरेट केलं या पहिल्या डावाच्या खेळीला. एका बाजूला गोपाल राठोड तर त्यांच्या बरोबरीला अभि पाटीलने. शाहिद हुसेन कॅप्टन आले बॉलिंगसाठी. पहिलाच बॉल, गुड टेक और एक षटकार देख. गोपाल राठोडचं आक्रमण, शक्तीचं प्रदर्शन आणि बॉल मैदानाच्या बाहेर आलाय षटकार. गोपाल राठोड रावडी बॅटिंग करत असताना आणखी एक वेळ त्याच पद्धतीने फटका खेळून काढलाय. प्रॉपर टायमिंग आताही झालाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे शर्जील तेवढ्या ताकदीने बॉलला परत करतील, परंतु मात्र रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये अभि पाटील गोपाल राठोडची अप्रतिम पाहायला मिळते आहे. आणि 1 शॉटचा इशारा पंचांचा यावेळेला पाहायला मिळेल. म्हणजेच की एकच धाव सोडली जाईल. रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती, परंतु मात्र 1 शॉट, एकच धाव जोडली जाईल या बॉलवरती. समोर खेळलाय, प्रॉपर टायमिंग आताही झालाय, परंतु मात्र त्या बॉलमध्ये तेवढी गती पाहायला मिळाणार नाही. आणि आता मात्र या 2 धावा जोडल्या जातील. धावसंख्या धावफलकावरती या 2 धावांच्या मदतीने 41-41 धावा. चौथा ओव्हर मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन शाहिद हुसेन पूर्ण करत असताना पाहायला मिळत आहेत. आणि खरं तर इथून याच पद्धतीची बॅटिंगची आवश्यकता होती टीम ओमसाई पॅथ 11 संघासाठी. हा बॉल अक्षरशः बुंद्यात टाकलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी केली, आणखी एक धाव जोडले जाईल, परंतु नकार देत आहेत अभि, कारण दूर होते त्यामुळे धाव घेतली नाहीये. एकच मात्र धाव सोडली जाईल.
22च्या स्वरूपात धावा जोडल्या जातील. एक धाव जोडली जाते. धावसंख्या आता 42, 42 धावा. चौथा ओव्हर प्रगतीपथाला आहे. अभि पाटील आणि अभि पाटीलची बॅटिंग आजच्या दिवसात जबाबदारीची राहिली आहे. पहिल्या सलामीला बॅटिंगसाठी आले अभि. समोर टाकलेला बॉल स्वीप करत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु मात्र कोणतीही धाव या बॉलवरती जोडली जाणार नाही आहे. निर्धाव चेंडू यावेळेला टाकत असताना शाहिद हुसेन पाहायला मिळतील. कौतुक करावं लागेल या संपूर्ण खेळीमध्ये ज्या पद्धतीने गोपाळ राठोड यांनी बॅटिंग केली. स्लॉटमधले बॉल खरं तर ज्या पद्धतीने खेळले आहेत. पुन्हा एक टप्प्यावरचा बॉल, पहिली धाव वेगाने घेतली. दुसऱ्या धावेचा कॉल होईल आणि 2 धावा इथे जोडल्या जातील. रनिंग बीट विथ विकेट गतिमान पाहायला मिळाली आहे बॉलवरती आणि या 2 धावांच्या मदतीने ओव्हरची होईल समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 44 धावा. एक गडी बाद टीम ओम साई पॅथ 11. ची सुरुवात होईल. या 5व्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी 5 रन करण्यात आलंय युवा खेळाडू शर्जिलला. युवा गोलंदाज, युवा अष्टपैलू खेळाडू शर्जिल पाहायला मिळेल या वेळेला या टेप बॉल ओव्हरमध्ये. 5व्या ओव्हरमध्ये शर्जिल आले तर स्ट्रायकिंगला असतील गोपाळ राठोड. या टेप बॉल बरोबरमध्ये काय विकेट येईल का हे सुद्धा बघण्यासारखे, कारण आता दोन्ही फलंदाज सेट झाले आहेत. 5वा ओव्हर, धावसंख्या धावफलकावरती 44, 44. पहिलाच बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला, तेवढ्या चांगल्या पद्धतीने डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळून काढलाय. दुसऱ्या धावेचा कॉल, 2 धावा यावेळेला सहजतेने जोडल्या जातील. शॉर्ट स्क्वेअर लेगला जर पाहिलं तर ज्या पद्धतीने थोडीशी मिसफीड झाली आहे, परंतु ज्या ठिकाणी एकच धाव होती तिथे दुसरी धाव जोडली गेली. 2 धावा येतील. 2 धावांनी सुरुवात या टेप बॉल ओव्हरची शर्जीच्या गोलंदाजीची पाहायला मिळते. 46 वर धावसंख्या जाऊन पोहोचेल. टॉस या मॅचमध्ये सुवर्णमय मोताळा संघाने जिंकला. अकुटप्याचा बॉल पुल केलाय आणि या बॉलला सक्सेसफुल केले. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल गतीने वेगाने ट्रॅव्हल करत असताना बॉर्डर लाईनच्या बाहेर हा येतोय. 4 आणि चौकार आलाय गोपाळ राठोडच्या बॅटमधून.
खरं तर गोपालची खेळी आजच्या दिवसात फार महत्त्वाची राहील टीम ओम साई पॅच संघासाठी. खरं तर याच पद्धतीने जबाबदारीचा खेळ करण्याची गरज होती आणि तो खेळ झाला या मॅचमध्ये आत्तापर्यंत. कुडप्याचा बॉल होता फुल करण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप झालाय परंतु मात्र कॅच जसा ड्रॉप झाला बॉल सुद्धा बॅक टू दी कीपर वेगाने ट्रॅव्हल करत जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार 4 धाब्यांसाठी. समोर टाकलेला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावरती 54 धावा 54 54 वर जाऊन पोहोचते धावसंख्या. 5वा ओव्हर प्रगतीपथाला आहे. गोपाळ राठोडचा खेळ या मॅचमध्ये खरं तर एक सन्मानजनक धावसंख्येकडे घेऊन जाईल. दुसऱ्या बाजूला विकेट येईल का? पुल केलाय, वा फटका चांगलाय, वर गेलाय तेवढाच गेलाय दूर परंतु मात्र बॉल जाईल सरळ फाई लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल एक टप्पा बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. थँक्यू. 4 धावा सोडल्या जातील. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते आहे 58. पुन्हा एक वेळ समोर टाकलेला बॉल बॅटच्या बाहेरची कडा आहे. फ्लाय स्लिपला तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने जर पाहिलं तर ओव्हरची समाप्ती टिप बॉल ओव्हर यावेळेला समाप्त होतो आहे आणि या ओव्हरमध्ये नक्कीच धावा आल्यात. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 59 59 धावा, एक गडी मात्र बाद टीम ओम साई पॅथ 11 संघ. एका बाजूला असं वाटलं की टिप बॉल ओव्हरमध्ये शर्जिली विकेट घेऊन जातील परंतु दुसऱ्या बाजूला गोपाळ राठोडचा खेळ या मॅचमध्ये जर पाहिला तर धावा जोडून गेलाय. मुन्ना पाहायला मिळतील या 6व्या ओव्हरमध्ये. पहिल्याच बॉलवरती घुटना टेकून लॉफ्टेड स्वीप करण्याचा प्रयत्न होता गोपाळ राठोड यांचा. सेट झाले आहेत गोपाल जर पाहिलं तर त्यांची खेळी आता आता मात्र इन सेट बॅटर इन फॉर्म बॅटर. आता क्लीन बॉल झालाय मुन्नाचा अचूक टप्प्यावरचा मारा आणि इथे गोपाळ राठोडचा खेळ समाप्त केलाय.
नाव आहे विनोद विनोद सोनने. पप्पू आले आणि पहिलाच बॉल स्टेडियमच्या बाहेर मारलाय. षटकार पाहायला मिळेल. हा येतोय थर्ड बॅटमॅनच्या पलीकडे. चौकार 4 धाब्यांसाठी. मागच्या 2 बॉलचा विचार केला. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर रिव्हर्स स्वीपचा चौकार पाहायला मिळाला. डाऊन दिले. पंचांचा इशारा वाईटचा पाहायला मिळेल. वाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा आणि एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 70 धावा 70. 2 मात्र गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एका बाजूला गोपाल राठोडने चांगला खेळ केला या मॅच मध्ये. दुसऱ्या बाजूला विनोद आले आणि त्याच खेळाला समोर खेळलाय. चांगला खेळलाय फटका. तेवढ्या चांगल्या पद्धतीने बॉलवरती प्रेम येतील. दुसऱ्या धावेचा क्विक कॉल. 2 धावे. बघूया तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. काय घडलं या बॉलवरती ते सुद्धा बघण्यासारखं. आउट. इट्स आउट. धावबादीच्या रूपामध्ये आता बाद होतील अभि पाटील. दुसऱ्या धावेचा कॉल होता, पोहोचू शकले नाहीये. चांगला थ्रो प्रेमचा त्या ठिकाणी तेवढा कलेक्ट अँड त्या यष्टांवरती लावला गेला मुन्नाकडून आणि अभि पाटीलचा खेळ धावबादीच्या रूपामध्ये समाप्त. कॅप्टन आले आहेत आता. कॅप्टन जुबेर बॅटिंगसाठी. कालच्या दिवसामध्ये कॅप्टनने खूप चांगला खेळ केला होता. बॅटिंगमध्ये सुद्धा पायात टाकला होता. तेवढ्या चांगल्या ताकदीने समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु या डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती. या ओव्हरमध्ये पप्पूच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार सुद्धा आला, परंतु एक मोठी विकेट सुद्धा आली. अभि पाटीलचे सेट बॅटर धावबादीच्या रूपामध्ये बाद झालेत. 6 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 71 71 धावा. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम ओम साई पैतेलवन या पहिल्या डावात.
या ओव्हरची सुरुवात धावसंख्या धावफलकावरती 71 71 धावा. साधी गाड्यात बॉलिंगसाठी या 7व्या ओव्हरची सुरुवात करतील. पहिलाच बॉल थोडासा दूर ठेवला होता. फुललेनचा बॉल ऑफ ड्राईव्ह करायचा होता परंतु ऑन साईडला फटका खेळून काढलाय. एका धावेने सुरुवात करत असताना या 7व्या ओव्हरची स्ट्रायकिंगला येतील यावेळेला पप्पू. ओम साई पॅथ 11 संघाचा फिंच हिटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. आल्या आल्या त्याने षटकार चौकार सुद्धा लगावला. खरं तर पप्पू यांच्यावरती जबाबदारी संघाने सोपवली. या संपूर्ण इनिंगला त्या पद्धतीने फिनिश करण्याची, त्या इनिंगला आणि त्या जबाबदारीला साजेसा खेळ आज पप्पूला करावा लागणार आहे. टॉस बॉल ड्राईव्ह चांगला केलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये फेकून दिला या बॉलला. डीप बॅकवर्ड बाउंड्री लाईनच्या पलीकडे पप्पूच्या बॅटमधून आणखीन एक चौकार पाहायला मिळेल 4 धावेंसाठी. खरं तर मात्र फिंच हिटर मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग करायची आहे ना त्या पद्धतीची बॅटिंग करत असताना पप्पू पाहायला मिळत आहेत. आणखीन एक चौकार जोडला जाईल या पहिल्या डावाच्या खेळामध्ये. रिव्हर्स स्वीपचा फटका सजवण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क तेवढा मात्र झाला नाहीये. बॉलच्या लाईनमध्ये यावेळेला पप्पू गेले नाही. चौकार आला. त्यानंतर आणखी एक रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या धावफलकावरती 76 76 धावा. ऑन साईडला फिल्डर आहेत तिथे. दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा यावेळेला पूर्ण होतील. रनिंग बिटवीन द विकेट. एका बाजूला कॅप्टन जुबेर आणि त्याची सोबतीला पप्पूची अप्रतिम पाहायला मिळाली. 2 धावा जोडल्या जातील परंतु दुसऱ्या बाजूला कौतुकही करावं लागेल. सादिक यांचं ज्या पद्धतीने त्यांनी आतापर्यंत गोलंदाजी हाताळली. एकही मोठा फटका जरूर एक चौकार आला होता. त्यानंतर मात्र चांगला कमबॅक केलाय या गोलंदाजाने. दूर ठेवलाय. तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. आपण बॉलचा टप्पा चेक करायचा. खेळपट्टीच्या बाहेर पडलाय का. तिसऱ्या पंचांनी बॉल चेक करायचा आहे. टप्पा कुठे पडला ते आपण चेक करायचं आहे. परंतु जर पाहिलं संपूर्ण या स्पर्धेमध्ये आमच्या आयोजन समितीचं कौतुक करावं लागेल. त्यामध्ये ज्या स्पोर्टचे सर्व अमिल सर असतील, प्रसाददादा फदाट असतील, विक्रांतदादा गडुळे असतील, मलाईदादा बोरकर असतील, असलम भैया असतील, या सर्वांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा आज या स्पर्धेचा अगदी 4था दिवस आहे. मागच्या 3 दिवसांमध्ये ज्या पद्धतीने ही संपूर्ण स्पर्धा आणि संपूर्ण सामने चालले आहे ना, खरं तर शेवटच्या बॉलपर्यंत आणि शेवटच्या क्षणांपर्यंत वाईट बॉलचा इशारा पंचांचा यावेळेला पाहायला मिळेल. त्यामुळे एक्स्ट्रा धाव जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 79 धावा. उडवण्याचा प्रयत्न परंतु अगदी प्ले अँड मिस हा बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू टाकत असताना पाहायला मिळतील आपल्याला सादिक बाबला. आणि आत्ता मात्र नो बॉलचा इशारा. कारण जर टप्पा पाहिला तर खेळपट्टीच्या बाहेर पडला. त्यामुळे पंचांनी या बॉलला नो बॉलची घोषणा केली आहे. आमचे मुख्य पंच योगेशजी बाकरे सांगत असताना त्याच्या सोबतीला आहे निलेश सर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मयूर सर पाहायला मिळतील. खरं तर नाशिकवरून खास आमंत्रित या स्पर्धेसाठी हे संपूर्ण पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत खूप चांगली कामगिरी निपक्षपणे पंचगिरी त्यांच्या माध्यमातून पार पडली आहे. यावेळेला समोर खेळलाय
बॉल वर गेलाय, दूर नाहीये. बॉलच्या खाली शर्जील पाहायला मिळतील, परंतु मात्र हा फ्री हिटचा बॉल होता. तिसरा धावेचा कॉल होईल का? परंतु 2 धावा जोडल्या जातील. 2 धावेच्या मदतीने 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती ओमसाहेब आहेत. 11 संघाची 82 धावा, 3 गडी बाद 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर. हे 2 धावा यावेळेला जोडल्या जातील. 2 धावा पहिल्याच बॉलवरती जोडल्या गेल्या. धावसंख्या धावफलकावरती 84, 84 धावा. हा बॉल ऑफसाईडचा बॉल ऑन साईडला खेचलाय आणि डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल करतोय. लॉंग ऑन वॉटर लाईनच्या पलीकडे कॅप्टन जुबेरच्या बॅटमधून या 4 धावा जोडल्या जातील. या 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या 88 धाव्यांवरती जाऊन पोहोचते. हा बॉल पुन्हा एक वेळ प्रॉपर टायमिंग आहे आणि बॉल याही वेळेला एक टप्पा उचली खात जातोय फिल्डरच्या डोक्यावरून डीप कवकरा वडलांच्या पलीकडे लागोपाठ कॅप्टन जुबेरच्या बॅटमधून 2 बॉल 2 चौकार. आहे अगदी 92 धाव्यांवरती. कॅप्टन स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन फिंच हिटिंग करत असताना डान्सिंग डाऊन द ट्रॅक कॅप्टन जुबेरने उडवलाय आणि जुळलाय हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय धमाकेदार आसमानी टोला षटकार. फलक्यावरती 98 धावांवरती धावसंख्या जाऊन पोहोचते आहे. आणखी 2 बॉल शेष आहेत या पहिल्या डावाचे. 100+ धावसंख्या होईल का? आणखी एक वेळ गुडला टेक कॅप्टन जुबेरच्या बॅटमधून हा षटकार देख 6 धावांसाठी. कॅप्टन जुबेर घुटना टेकला आणि षटकार लगावला. धावसंख्या झाली ओमसाहेब 11 संघाची 104 धावा. बॉल या इनिंगचा धावसंख्या 104 धावांवरती. नवीन बॉल खरं तर एक बॉल मैदानाच्या बाहेर गेलाय. धावसंख्या 104 धावा. मुन्ना तयार. साइड चेंजची मागणी. राऊंड विकेट आली आहे. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळून काढलाय आणि हाई बॉल खरं तर मात्र सरळ हातात प्रेम यांच्या एक टप्पा पकडला जाईल. दुसरी धाव घेतली गेली आहे. तिसऱ्या धावेचा कॉल होईल का?
परंतु नकार यावेळेला दिला गेलाय. 2 धावांच्या मदतीने पहिल्या डावाचा खेळ समाप्त आणि ओम साई पॅथ 11 संघाची धावसंख्या धावसंख्यावरती 100 पार. 106 धावा आणि 107 धाव्यांचं एक मोठं लक्ष ठेवलंय टीम सुवर्णमयूर मोताळा संघासमोर. मी विनंती करेल सन्माननीय नरेश दादा सोनवणे आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. One side hero. विक्की दादांनी विक्की दादा टॉस जिंकलाय, काय करणार आहात? बॅटिंग करू आम्ही पहिले. करता दुसऱ्या बाजूला पाहिलं तर JS3 मोटर संघ सध्या टेबल टॉपवरती आहे. खूप चांगला खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये JS3 मोटर संघाचा राहिला, परंतु आपलाही तेवढा चांगला खेळ राहिला, परंतु क्लोजेस्ट मॅचेस जे आहे ते शेवटच्या क्षणांमध्ये तो तुम्हाला गमवावे लागले. परंतु आज एक नवीन दिवस, नवीन सुरुवात, तर कुठपर्यंत लक्ष असणार आहे डोक्यात? 80-90 करायचा प्रयत्न करू, चांगले रन काढायचा प्रयत्न करू. ठीक आहे, आता 4 पैकी 3 मॅच हरलो आहे आम्ही, पण आता ह्या लास्ट मॅच आहे, समजा तसा लीग स्टेजचा लास्ट मॅच आहे, तर चांगलं खेळायचा प्रयत्न करू. नक्कीच काही चेंजेस टीममध्ये हा राहील, इम्पॅक्टमध्ये करू. नक्कीच खूप खूप शुभेच्छा है मैच साठी. असलम भैया, टॉस इस बार देखा तो गवा है. टेबल टॉप पे और लीग स्टेज का आखिरी दिन है, टेबल टॉप पे आज देखने को मिल रही है, तो कैसी फीलिंग रहेंगे आज के मैच के लिए? आज हम लोग चेस करने वाले थे, क्योंकि कल हमने पहली बैटिंग करके अच्छा टारगेट दिए थे और डिफेंड भी किए थे, तो आज हमारे को पहले ये बॉलिंग करना था. तो जो भी डिसीजन हुआ सही हुआ हो, इन हमारे फेवर का ही हुआ. लीग स्टेज का ये मैच और लीग स्टेज के मैच में आज के दिन में ये मुकाबला कितना इम्पोर्टेंट है? मुकाबला तो बहुत इंपॉर्टेंट है, क्योंकि ये मैच डिसाइड करेगा कि टॉप में रहेंगे, टॉप 2 में रहेंगे क्या. और एलिमिनेटर क्वालिफायर में अगर से टॉप 2 में रहे तो एक चांस मिलता है, वो वजह से ये मुकाबला बहुत इंपॉर्टेंट है. इस मुकाबले को अच्छी तरह से फिनिश करने का प्रयास रहेगा. बिल्कुल.
बहुत बहुत शुभकामना इस मॅच के लिए. तर नुकताच टॉस संपन्न झाला आहे आणि टॉस जिंकलाय ओमसाई संघाचे कॅप्टन विक्रांत गुडवे यांनी प्रथमतः त्यांचा बॅटिंगचा निर्णय आणि आपल्यासोबत टॉससाठी उपलब्ध होते सन्माननीय नरेशदादा सोनोने. तर नक्कीच आपण या मॅचकडे दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात करतो आहोत. सजवा तुमच्याकडे लिमिटेड वेळ आहे त्यामुळे लिमिटेड टायमिंगमध्ये तुम्हाला सामने संपवणं आवश्यक असणार आहे. चला तर या दुसऱ्या डावाला इम्पॅक्ट प्लेअरची घोषणा या ठिकाणी पंच करत असताना पहिलाच बॉल आल्या आल्या आलिमची ही जादुई गोलंदाजी आणि पहिल्याच बॉलवरती फलंदाजाचा खेळ इथे समाप्त केला गेलाय. आकिब सारखा बॅटर या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार. उभेद पाहायला मिळतील बॅटिंगसाठी. पहिल्याच बॉलवरती आलिमचा अप्रतिम मारा आणि पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट आली आहे. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत. वा काय प्रयत्न होता गोपाल राठोडचा. समोरच्या दिशेला डाईव्ह लगावली, बॉल पर्यंत पोहोचलेत, परंतु मात्र जरूर कॅच ड्रॉप झाला असला परंतु मात्र मला जिंकली आहेत. समोरच्या दिशेला डाईव्ह लगावली परंतु मात्र प्रयत्न फ्लातून होता.
काय अटेम्प्ट पाहायला मिळाला गोपाळ राठोडचा बॅट सोबत, तसाच खेळ क्षेत्ररक्षणामध्ये त्यापेक्षाही अव्वल खेळ पाहायला मिळतोय. शर्जिल स्ट्रायकिंगला पाहायला मिळतील. पायावरचा बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट. चेतन तिथे बॉल पर्यंत नाही पोहोचणार. बॉल जातोय अगदी वेगाने ट्रॅव्हल करत स्क्वेअर बॉर्डर लाईनच्या पलीकडे. एक टप्पा 4 चौकारासाठी. आपल्याला सामन्याचा आनंद घेत असताना अनुपदाता श्रीवास्तव पाहायला मिळतील. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. खरं तर पहिल्या अगोदरच्या बॉलवरती जर पाहिलं तर चौकार आला. खूप चांगला फ्लिक लगावला शर्जिलने. त्यानंतर टप्पा बदलला आलिमने. प्रचंड वेग आहे आलिम यांच्याकडे. कालच्या दिवसातला जो क्लीन बोल्ड अगदी यॉर्कर लेनचा बॉल, हे ब्रह्मास्त्र आहे आलिम यांचं. आताही त्याच पद्धतीने बॉल टाकला होता शर्जिल समोर. आणि कधी आणि केव्हा येईल हे ब्रह्मास्त्र याचं प्रेडिक्ट करणं थोडंसं अशक्यच राहत आहे फलंदाजासाठी. एक सिंगल धाव सोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती नक्कीच पुढे सरसावेल. ज्या पद्धतीने बॅटिंग करता आहेत पहिल्या या ओव्हर्समध्ये दुसऱ्या डावातल्या खेळात. धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. हा बॉल अपील झाली आहे. अपील आहे परंतु मात्र पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम सुवर्णमयूर मोताळा संघ दुसऱ्या डावात. शेख जुबेर कॅप्टन, कर्णधार ओमसाई पॅथ 11 संघाचे बॅट सोबत खूप चांगले फिनिशिंग टचेस दिले आहेत या दुसऱ्या डावात पाहायला मिळतील. बॅटिंग बॉलिंगसाठी आपल्याला बॅटिंगसाठी आहे युवा क्लासिकल शर्जिल. सामना करेल जुबेर सारख्या एक्सपिरियन्स वेगवान गोलंदाजाचा. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ बॉल चांगला केला आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते संदीप बर्डे यांचं. आणखी एक्सपिरियन्स फिल्डर गोलंदाज अष्टपैलू खेळाडू संदीप बर्डे पाहायला मिळाले त्यावेळेला तिथे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं ना तर शर्जिल सारखा एक युवा खेळाडू शॉर्ट आर्म पुल करतो एवढ्या वेगवान बॉलवरती. हाय बॉल वेग होता या बॉलवरती. सरळ खांद्याचा वापर जुबेर करत असताना पहिले 2 बॉल निर्धाव चेंडूने सुरुवात या दुसऱ्या पॉवर प्लेच्या ओव्हरची पाहायला मिळते. 107 धावांचं मोठं लक्ष आहे. त्यामुळे 107 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना तुम्हाला त्या पद्धतीने बॅटिंग करावी लागेल.
त्या पद्धतीचा खेळ तुम्हाला करावा लागेल. सुरुवात करत असताना तुम्हाला त्या पद्धतीने वेगवान सुरुवात करावी लागेल. ते आक्रमण तुम्हाला पहिल्याच बॉलपासून करावं लागेल. एवढ्याला फुलर यांचा बॉल तेवढ्या चांगल्या पद्धतीने ऑन साईडला ऑन ड्राईव्ह चांगला केलाय शर्जीलच्या बॅटमधून. तो एक काऊ कॉर्नर बॉर्डर लाईनच्या पलीकडे मैदानाला अक्षरशः आग लावणारा चौकार पाहायला मिळाला प्रॉपर टायमिंगने या 4 धावांसाठी. बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न, परंतु मात्र जुबेर सारख्या गोलंदाजासमोर आपण बॅकफुटला जाऊन कट करणं अक्षरशः जर पाहिला तर वेगासोबत खेळणं आहे. आणि आणखीन एक निर्धाव चेंडू त्या चौकारानंतर चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. दुसरा ओव्हर प्रगतीपथाला पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना बॅटिंगची भरभर असलेला हा संघ मुन्ना त्यानंतर मोईन यासारखे बॅटर अजून बॅटिंगसाठी येण्याचे बाकी आहेत टीम सुवर्ण मयूर मोताळा संघाकडून. पुन्हा एक वेळ थोसा पायात टाकलेला बॉल बॅटच्या आतील कडा लागत शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये आलिम पाहायला मिळतील. एकच मात्र धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 11 धावींवर जाऊन जरूर पोहोचते आहे. परंतु इथून जर पाहिलं तर पॉवर प्लेच्या ज्या ओव्हरमध्ये मोठ्या फटक्यांची गरज होती, चौकार षटकारांची गरज होती, ती पहिल्याही ओव्हरमध्ये आली नाही. एक चौकार जरूर आला शर्जीलच्या बॅटमधून. त्यानंतर शर्जीलचा प्रयत्न राहिला मोठा फटक्यांचा. दुसऱ्या बाजूला एक्सपिरियन्स सुद्धा आहे ना जुबेर सारखा गोलंदाज. समोर खेळलाय क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतील का हे सुद्धा बघण्यासारखं. बॉलवरती वेगाने पोहोचले. ज्या ठिकाणी जर पाहिलं तर काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे. एकच मात्र धाव सोडली जाईल शेवटच्या बॉलवरती. 2 ओव्हरच्या पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 12 धावा 1 गडी बाद टीम सुवर्ण मयूर मोताळा. दोन ओव्हरच्या पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 12 धावफलकावरती 12 धावा. यावेळेला पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आल्या आल्या आक्रमण. या ओव्हरची सुरुवात उबेदने केली आहे षटकाराने. आसमानी सपरेवर वाढवल्या बॉलला या 6 धावांसाठी. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. इनसाइड आउट ओव्हर कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉल एक टप्पा उसरी खास जातोय वेगाने ट्रॅव्हल करत डीप कव्हर बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकारानंतर चौकार पाहायला मिळेल. जेव्हा जेव्हा उबेद सेट झाले ना तेव्हा तेव्हा उबेदने आक्रमण खेळी केली आहे. पाया टाकलेला बॉल ऑन साईडला
खेळण्याचा प्रयत्न, उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु तेवढ्याच वेगाने बॉलवरती पोहोचतील चेतन सोनवणे. त्यामुळे एकच मात्र धाव जोडली जाईल. 23 धावा धाव फलकावरती होत्या. 23 धावा, 33 बॉल 84 धावांची इथून गरज. 33 बॉल 84 धावा करायच्या. एका बाजूला तुम्हाला त्या पद्धतीने माइंडसेट घेऊन खेळी करावी लागेल. ओ हो 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 हो, काय घडतं या बॉलवरती? डोक्यावरती हात गेल्यात. शेख रिझवान यांचे इम्पॅक्ट प्लेअरच्या भूमिकेमध्ये गोलंदाजी करत असताना शेख रिझवान पाहायला मिळत आहेत. फुलटॉस बॉल वरती फुलटोल वसूल केलाय आणि खरं तर मात्र या वेळेला काय फटका खेळलाय. नाव आहे शर्जील. षटकार लगावलं त्याचं काम. हा धमाकेदार सिक्सर. खुलवर टप्प्यावरचा बॉल. आणखी एक वेळ फेक की मात्र यशांवरती नव्हती. आणि या ओव्हरमध्ये खरं तर ज्या धावांची गरज होती टीम सुवर्णमयूर बोताळा संघाला, त्या धावा आल्या. टेप बॉल घेऊन जायचा आहे. शेख आकिब आल्यात. मॅन फ्रॉम मोताळ्याचा हा डावखुरी आताचा वेगवान गोलंदाज या ओव्हरची सुरुवात करेल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर जर पाहिलं ना तर रिझवानच्या ओव्हरमध्ये एकूण 18 धावा आल्या. 30 धावा धावफलकावरती होत आहेत. या दुसऱ्या डावाच्या खेळामध्ये 30 बॉल 77 धावांची गरज. पहिलाच बॉल समोर टाकला होता आणि समोर टाकल्यानंतर काय टप्पा होता, पडल्यानंतर आतमध्ये आला. पंचांचा इशारा यावेळेला पाहायला मिळालाय. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये बघूयात काय घडलंय. आणि खरं तर सरळ यष्टांवरती जाऊन आदळला बॉल, जसा फटका खेळला. 28 बॉल 76 धावांची गरज. 28 बॉलमध्ये करायच्या 76 धावा. फुल टॉस बॉल समोर खेळलाय प्रॉपर टायमिंगने. या बॉलला भिरकावून दिलंय, डिस्पॅच केलं अगदी साईड स्किनला धडकत आलाय उभेच्या बॅट मधून.
षटकार 6 धाब्यांसाठी. पुन्हा एक वेळ बॉल हवेत आहे, विकेट येऊ शकते, परंतु मात्र शुभम होते तिथे, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. परंतु बघूयात तिसऱ्या पंचाकडे मागणी केली बाउंड्री चेकसाठी. तिसऱ्या पंचांनी बाउंड्री चेक करायची आहे. एका हाताने प्रयत्न केला होता शुभमने. बघूयात काय घडलंय नेमकं त्या बॉलवरती. It's 4 run. चौकार पाहायला मिळेल. 4 धावा येतील या बॉलवरती. चौथा ओव्हर आणि चौथ्या ओव्हरचा जर पाहिलं तर 25 बॉल 66 धाब्यांची गरज. 25 बॉलमध्ये करायच्या 66. फुलटॉस बॉल आहे. आताही बॉल मात्र वर गेलाय आणि दूरही तेवढाच गेलाय. बॉल मात्र अगदी डोक्यावरून बॉल लॉंग ऑन मॉडल लाईनच्या बाहेर. या शेवटच्या बॉलवरती षटकार. पुढचे 24 बॉल आणि 60 धाव्यांची गरज आहे. 24 बॉलमध्ये करायच्या 60 धावा. धावसंख्या धावफलकावरती 47. 24 बॉल 60 धाव्यांची गरज. चला लवकर लवकर आपण फिल्डिंग लावायची आहे. टीम हडल घेऊ नका. खरं तर ड्रिंक्स ब्रेक असणार आहे, परंतु लवकर ड्रिंक्स ब्रेक संपवायचा आहे.
आणि या ओव्हरमध्ये टेप बॉल ओव्हरमध्ये पाहायला मिळतील आपल्याला चेतन सोनवणे. 5व्या ओव्हरची सुरुवात. 24 बॉल 60ची गरज आहे आणि टेप बॉल ओव्हरमध्ये इथून विकेटची सुद्धा गरज असणार आहे टीम ओम साई पॅथ 11 संघासाठी. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल जर पाहिला तर सुरुवात यावेळेला केली गेली आहे सिंगल धावेने सुरुवात पाहायला मिळते या टेप बॉल ओव्हरची. 23 बॉल 59 धावा करायच्या आहेत. 23 बॉल मध्ये 59 धाव्यांची गरज. एका बाजूला सय्यद उबेदचा खेळ. 11 बॉल 29 धाव्यांवरती. 23 बॉल. हो 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 पडल्यानंतर खूप आतमध्ये आला हा बॉल. इन स्विंगर डिलिव्हरी. प्ले ऑन मिस. आता करायचे आहेत पुढचे 22 बॉल आणि 59 धावा या मॅच मध्ये. खरं तर मात्र जो संघ जिंकेल तो समोर या स्पर्धेमध्ये जाईल. डुओ डायचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. बघूयात. खरं तर 22 बॉल 59 ची गरज. फुलटॉस आणि फुलटॉस वरती फुलटॉल वसूल. बॉल गेलाय अगदी डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आलाय षटकार. एकवीस बॉल 53 धावा करायच्या. षटकार आलाय सय्यद उबेदच्या बॅटमधून. 13 बॉल 35 धाव्यांवरची आक्रमक खेळी करतोय सय्यद उबेद. रिव्हर्स स्वीपचा फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क तेवढा मात्र झाला नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. 20 बॉल 53 ची गरज. 20 मध्ये करायच्या 53 धावा. षटकार आलाय या ओव्हर मध्ये, परंतु मात्र त्यानंतर चांगला कमबॅक. निर्धाव चेंडू टाकला गेलाय. एका बाजूला धमाकेदार फटकेबाजी करतोय सय्यद उबेद. पुन्हा एक वेळ डीप होणारा बॉल होता आणि इथे जर पाहिलं तर बॅकअप उपलब्ध आहे, त्यामुळे फेकी जरूर चुकली होती. लेग बाईचा इशारा या दरम्यान पाहायला मिळेल. एक धाव जोडली जाईल लेग बाईच्या स्वरूपात. 19 बॉल आणि 52 धावेंची गरज. एकोणावीस बॉल 52 करायचे आहेत. बॅकफुटला जात चांगला खेळला फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण कॅप्टन जुबेरचं पाहायला मिळालं. या शेवटच्या बॉलवरती 5व्या ओव्हरच्या मात्र एक सिंगल धाव जोडली जाईल. टेप बॉल ओव्हर या ठिकाणी समाप्त. 18 बॉलमध्ये 51 धावा करायच्या आहेत. पुढचे 3 ओव्हर आणि 51 धाव्यांची गरज. सामना ऑन आहे. सामना कोणत्या दिशेला झुकेल अजून प्रेडिक्ट करणं अशक्य आहे. 18 बॉल 51 धावेंची गरज. इथून 18 बॉल मध्ये करायच्या 51 धावा. कॅप्टन स्वतः शेख जुबैर गोलंदाजी ट्रॅकवरती. कॅप्टनने जबाबदारी स्वीकारली आहे ओव्हर मध्ये स्वतःच्या खांद्यावरती. इथून खरं तर विकेटची गरज असणार आहे. जर सामन्यामध्ये पुन्हा एक वेळ पलटवार करायचं असेल ओम साई पॅथ 11 संघाला तर विकेटच तुम्हाला परत आणू शकते. परंतु दुसऱ्या बाजूला सेट फलंदाजी करताय सय्यद उबेद. त्यांच्या सोबतीला शर्जीलचा खेळ या मॅच मध्ये खरं तर कलाटी देणारा ठरलाय. जरूर एक कॅच ड्रॉप झाला होता मागच्या काही ओव्हर्स मध्ये, त्यानंतर मात्र उबेदने नो रिक्स फटकेबाजी केली आहे. जिथे गॅप आहे तिथे फटके खेळले. 18 बॉल 51 धावेंची गरज. जुबेद तयार. पहिलाच बॉल ऑन साइडला ऑन ड्राईव्ह चांगला केलाय. बॉल पर्यंत चेतन जोरात पोहोचतील. दुसरा धावेचा कॉल होईल का? परंतु मात्र एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल, समाधानी राहावं लागेल. एका धावेच्या मदतीने सय्यद उबेद यांना स्ट्रायकिंगवर आणण्याचा प्रयत्न झालाय. 17 बॉल 50 ची गरज. इथून 17 बॉलमध्ये करायच्यात 50 धावा. या ओव्हरमध्ये किती धावा येतील यावरती निर्धारित असणार आहे पुढच्या
येणाऱ्या ओव्हर्समध्ये कितपर्यंत धावा घेऊन जाईल टीम सुवर्णमयूर मोताळा संघाने दोन्ही फलंदाज ड्राईव्ह केलाय. त्या ठिकाणी जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये आपल्याला फिल्डर पाहायला मिळतील. तेवढी चांगली फेकी त्या ठिकाणी विकेट कीपर एका हाताने त्या ठिकाणी कलेक्ट जरूर करतील. 16 बॉल 49 करायचे आहेत. 16 बॉलमध्ये 49 धावेची गरज. शर्जील सारखा युवा खेळाडू आज या मॅचमध्ये त्याची बॅट चालणं महत्त्वाची. खरं तर 15 बॉल 20 धावण्यावरती तो खेळतोय. एक षटकार 2 चौकार त्याने लगावले, परंतु दुसऱ्या बाजूला या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल. सरळ ठेवलाय, सरळ लेनचा बॉल बॅटच्या खालून वेगाने ट्रॅव्हल करत निघून गेला. सचिन ठाकूर विकेट किपर यांच्या दस्तान्यामध्ये निर्धाव समावतोय. डॉट बॉलने प्रेशर वाढेल. प्रत्येक डॉट बॉल तुम्हाला या सामन्यापासून दूर घेऊन जाईल. आता करायचे आहेत पुढचे 15 बॉल आणि 49 धावा. 15 बॉलमध्ये 49 धावेची गरज या मॅच मध्ये आहे. फटका चांगला आहे, फटका प्रॉपर आहे आणि युवा खेळाडू शर्जील क्लासिकलच्या बॅट मधून या महत्वाच्या 6 धावा जोडल्या जातील. समोर टाकलेला बॉल गुड लेंथला स्लाइटली ओव्हर पिच मिळाला. तेवढ्या स्ट्राइक चांगल्या पद्धतीने प्रॉपर टायमिंग आणि 6 धावांसाठी. चौदा बॉल 43 ची गरज. 14 बॉल मध्ये करायच्या 43 धावा. लोअर फुल टॉस ड्राईव्ह करत असताना पहिली धाव जोरात घेतली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा या बॉलवरती सहजतेने उपलब्ध होत्या आणि पूर्णही केल्या जातील. 13 बॉल 41 ची गरज. 13 बॉल मध्ये 41 धावेची गरज. तेरा बॉल 41 धावेची गरज या मॅच मध्ये आहे. 13 बॉल 41 धावा कराव्या लागतील. लोअर फुलटॉस आताही तेवढं चांगलं प्रॉपर टायमिंग झालंय. बॉल पर्यंत वेगाने फिल्डर पोहोचतील. फेकी मात्र तेवढ्या वेगाने येणार नाही आणि 2 धावा या बॉलवरती पूर्ण. 2 धाव्यांच्या मदतीने ओव्हरची समाप्ती. पुढचे 12 बॉल 39 धावेची गरज. 12 बॉल मध्ये करायच्या 39 धावा. दोन्ही फलंदाज सेट आहे. एका बाजूला शर्जील तर त्याच्या बाजू सोबतीला हार्ड हिटर बॅटर सय्यद उबेदचा चांगला खेळ राहिला. 19 बॉल 30 धाव्यांवरती सय्यद उबेद खेळत असताना पाहायला मिळत आहेत. पुढचे शेवटचे 12 बॉल 39 धावेची गरज. यावेळेला बॉल अवैध आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये बॉल जाऊन आदळेल. शुभम बॉल पर्यंत पोहोचतील. रनआउटचा चान्स. फेकी मात्र तेवढी जोरात केली होती, परंतु 2 धावा तोपर्यंत पूर्ण. 11 बॉल 37 धावेची गरज. आमिल शेख आमिल पहिल्या ओव्हरमध्ये मात्र 6 धावा खर्च केल्या होत्या शेख आमिल यांनी. आता या ओव्हरमध्ये बटन ओव्हरमध्ये आलिम पुन्हा एक वेळ तयार. पुढचे जर पाहिले तर 10 बॉल 36 धावेची गरज आहे. 10 बॉल मध्ये केलेल्या 36 धावा. शर्जील सेट आहे. एका बाजूला जर पाहिलं तर सन्माननीय शिवसेना शहर प्रमुख
श्रीकांतदादा गायकवाड यांचं शुभ आगमन या ठिकाणी मैदानावरती होते आहे. दादांना विनंती की कृपया आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे आणि या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. 2 धावा जोडल्या जातील याच दरम्यान. 9 बॉल 34ची गरज. 9 बॉलमध्ये 34 करायच्यात. 9 बॉल 34 धाव्यांची गरज. नऊ बॉल 34 धाव्यांची गरज आहे आणि शर्जीलला इथून खरं तर मोठे फटके खेळावे लागतील, परंतु आलिम एका बाजूला मोठे फटके सहजासहजी देणार नाही हा गोलंदाज. पुन्हा एक वेळ लोअर फुल टॉस, फटका प्रॉपर खेळलाय आणि अक्षरशः बॉलला पाठवलंय. एक टप्पा उसळी खात लॉंग ऑन बॉल लाईनच्या बाहेर स्ट्रेट डाऊन द ट्रॅक आलाय चौकार. तीस धावेंची गरज. या बॉलवरती चौकार आलाय. पुढचे बटन ओव्हरचे 2 चेंडू महत्वाचे असतील या सामन्यासाठी. 8 बॉल 30ची गरज. लोअर फुल टॉस. वा 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 अप्रतिम. शर्जीलच्या बॅट मधून काय फटका खेळला गेलाय. लॉफ्टेड स्वीप. बॉल एक टप्पा स्क्वेअर बॉल लाईनच्या बाहेर डिस्पॅच केलाय 4 धाब्यांसाठी. आता करायचे आहेत पुढचे 7 बॉल आणि 26 धावा. 7 बॉल मध्ये 26 धावेची गरज. हा या ओव्हरचा शेवटचा बॉल. या बॉल वरती नक्कीच प्रयत्न असेल मोठा फटका खेळण्याचा. 7 बॉल 26 करायचे आहेत. पुन्हा एक वेळ फुल टॉस. बॉल हवेत. चेतन बॉलच्या खाली नाही करणार चुकी. विकेटचं पतन आणि शर्जीलचा खेळ या फुल टॉस बॉल वरती समाप्त केला गेलाय. शेवटचे 6 बॉल पुढच्या ओव्हरचे आणि करायचे आहेत महत्वाच्या या मॅच मध्ये 26 धावा. सहा बॉल 26 धावेंची गरज आहे. 6 मध्ये करायच्या 26 धावा या मॅच मध्ये. शेवटचे 6 बॉल आपल्याला गोलंदाजी साठी पाहायला मिळतील. शेवटच्या 6 बॉल मध्ये ज्यांच्यावरती कर्णधाराने विश्वास ठेवलाय शेख आकिब आहे. शेवटच्या 6 बॉल साठी 26 करायचे आहेत. सेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये 18 बॉल 39 वरती खेळत असताना आपल्याला उभेत पाहायला मिळतील. 6 बॉल 26 धावेंची गरज. सामना काय शेवटच्या 6 बॉल मध्ये येऊन ठेवलाय. पहिलाच बॉल समोर खेळलाय. टायमिंग तेवढा चांगला आहे आणि बॉल जातोय. खरं तर मात्र प्रयत्न चांगला झाला होता आणि पहिल्याच बॉल वरती आला उभेच्या बॅट मधून एक टप्पा इंटू द रोप चौकार. म्हणजेच की आता 5 बॉल 22 ची गरज. 5 बॉल 22 धावा करायच्या आहेत. 5 बॉल मध्ये 22 धावेंची गरज. 5 बॉल 22 ची गरज आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. दबाव वाढतोय. दबाव दोन्ही बाजूला. एका बाजूला फलंदाजावरती सुद्धा तेवढाच दबाव. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गोलंदाजावरती सुद्धा तेवढाच दबाव. 22 ची गरज 5 बॉल मध्ये. हा बॉल फुल टॉस वर आहे, दूर नाहीये. बॉल पर्यंत फिल्डर पोहोचले आहेत.
परंतु मात्र नो मॅन्स लँड मध्ये हा बॉल जाणून आदळतोय. तिसरा धावेचा कॉल, रनआउटची संधी आणि मैदानाच्या आतमध्ये सेट बॅटर उभेत बाद रनआउटच्या रूपामध्ये. आणि खरं तर आता मात्र बघा गरज आहे पुढचे 4 बॉल आणि 20 धावांची. विकेट आली आहे, उभेच्या रूपामध्ये विकेट आली. 4 बॉल 20 ची गरज. मुन्ना स्ट्रायकिंगला. पिंपळगाव राजा परिसरातला हा सितारा. पहिलाच बॉल, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, समोर गेलाय. विकेट. ओ हो हो हो, कॅच ड्रॉप झाला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा पाहायला मिळतोय चौकार. ते कॅमेराजवळ जे लहान मुलं आहेत त्यांना विनंती आहे, कॅमेराजवळ लहान मुलं, ओ बच्चे वहां पे खड़े, नीचे आना है आपको. चलिए. कौन दे बोल रहे? अरे कैमरे के बाजू में हो जाओ बेटा, सुनने नहीं आ रहा क्या? क्यों रहोगे रे उधर? आणि आता गरज आहे पुढचे 2 बॉल आणि 14 धावेची. 2 बॉल मध्ये करायच्या 14 धावा. शेवटचे 2 बॉल, 14 ची गरज आहे. स्ट्रायकिंगला मुन्ना. पुढच्या 2 बॉल वरती एखादा जर खरा बॉल आला तर या मॅच मध्ये पुन्हा एक वेळ पलट येईल का? समोर खेळलाय, प्रॉपर टायमिंग यावेळेला मात्र झाला नाहीये. कॅच पकडला जाईल आणि मुन्नाचा खेळ इथे समाप्त. आणि पूर्णपणे आता मात्र शेवटच्या बॉल वरती 14चं समीकरण येऊन ठेवलंय. चला, नवीन फलंदाजांनी लवकर दाखल व्हायचंय. ची गरज. चला चला, प्रेम लवकर जायचंय. आणि आता मात्र हा सामना जिंकलाय ओम साई पॅथ 11 संघाने. खूप चांगला खेळ राहिला सुवर्ण मयूर मोताळा संघाचा. परंतु दुसऱ्या बाजूला आपल्या गोलंदाजीच्या भरमार गोलंदाजांनी आपल्या बाजूला हा सामना आणि एक विजय मिळवलाय ओम साई पॅथ 11 संघाने. वेल प्लेड टीम सुवर्ण मयूर